नमस्कार. द माइंडफुल डाएटमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आत्तापर्यंत आपण या चॅनलच्या माध्यमातून आहाराबद्दलची बरीच माहिती मिळवत आलेलो आहोत. पण आज आपण थोड्याशा एका वेगळ्या विषयावरती पॉडकास्ट करत आहोत. तर आहारासोबतच खेळ आणि व्यायाम याच्यामधून प्रावीण्य मिळवण्यासाठी अत्यंत मेहनत घेऊन आणि त्यातनं बरेचसे चॅलेंजेस ओव्हरकम करून एक साहसी खेळ किंवा एक स्पर्धा पूर्ण केलेले दोन व्यक्ती आपल्यासोबत आहेत. त्या दोन व्यक्तींपैकी एक शिष्य आहे आणि एक गुरु आहेत. माझ्यासोबत आज आहे ऐश्वर्या आघाव, जिने मराठवाड्यातली पहिली आयर्नमॅन होण्याचा किताब पटकवलेला आहे. आणि तिच्यासोबत आहेत तिचे गुरु नितीन घोरपडे सर, ज्यांना आपण सगळेच खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो. त्यांचं आपण या पॉडकास्टमध्ये स्वागत करूयात. हॅलो मॅम, हॅलो एव्हरीबडी. मी ऐश्वर्या अविनाश आघाव. मी एक कम्प्युटर सायन्स इंजिनियर आहे. आणि जसं मॅमनी आत्ता इंट्रोड्यूस केलं, आम्ही मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये इटली आयर्नमॅन इथे पार्टिसिपेशन केलं होतं. नमस्कार, मी नितीन घोरपडे. थँक्स टू द माइंडफुल डाएट. त्यांनी इन्व्हाइट करून आमच्या दोघांनाही आपले अनुभव शेअर करण्यास सांगितले. ऐश्वर्यासोबत मीही 21 सप्टेंबरला इटली येथे झालेला आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होतो. ते यशस्वीरित्या पूर्ण केलं. मजा आली, छान मजा आली. हा माझा 5वा अटेम्प्ट होता. ऐश्वर्याचा पहिला अटेम्प्ट होता. तिचं खूप कौतुक, खूप छान केलं तिने. आणि आमच्या दोघांचा प्रवास आम्ही थोडक्यात आता तुमच्याशी गप्पा मारणार आहोत. माझा पहिला प्रश्न ऐश्वर्या तुझ्यासाठी. तर इतक्या कमी वयामध्ये जनरली आपण आजूबाजूला बघतो की या एजमधल्या मुलींचं बऱ्याचशा वेगवेगळ्या फील्डमध्ये छान करणं चालू असतं, करिअर करणं चालू असतं किंवा करिअर शिक्षणाकडे फोकस असतो. तर कॉम्प्युटर इंजिनियर असून सुद्धा तुला खेळाची आवड किंवा एक्सटेन्सिव्ह एक्सरसाइज याच्यामध्ये असते किंवा हा प्रकार खूप एक्सटेन्सिव्ह मानला जातो, तर याचा तुला आवड कशी निर्माण झाली? मॅम, साधारणतः लहानपणीपासून घरामध्ये खेळाचं वातावरण होतं. आणि जसे जसे आम्ही मोठे झालो तसं जसं मॅरेथॉन कल्चर सुरू झालं. सो माझे वडील, माझी आई मग ते मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करायचे. मग ते बघून आपल्यालाही उत्सुकता वाटायची की अशी एक स्पर्धा आहे की ज्याच्यामध्ये दर व्यक्ती जिंकतो. तर ती एक कुतूहल लागायचं त्या गोष्टीचं की सुरुवात तुम्ही सगळे बरोबर करता, पण शेवटी दर येणाऱ्या माणसाला एक मेडल भेटतं आणि दर येणाऱ्या माणसाची एक वेगळी कहाणी असते. सो ते बघून त्या गोष्टीचं एक आवड निर्माण झाली. आणि मध्यंतरी काही कारणांमुळे समजा माझं थोडंसं वेट गेन झालं. सो त्याच्यामध्ये माझा थोडासा खेळ सुटला. पण पुन्हा जेव्हा मी त्या खेळाच्या एक रुटीनमध्ये लागले, जेव्हा वर्कआउट सुरू माझं पुन्हा करायला लागले, सो मला त्याच्यानी जी मला पॉझिटिव्हिटी फील व्हायला लागली किंवा मला जे माझ्या शरीराबद्दल एक नेगेटिव्ह इमेज झाली होती की आपण जाड आहोत, आपण अनफिट आहोत, आणि ते जे वापस एक रिगेनिंग ऑफ कॉन्फिडन्स यायला लागला. सो मग देअर वॉज नो गोईंग बॅक फ्रॉम देअर. मग ती एक प्रोग्रेसिव्हली एक टप्पा गाठूया आपण, दुसरा टप्पा गाठूया आपण, हे करत करत मी कधी मला ट्रायथलॉनची आवड लागली आणि मला कधी असं वाटायला लागलं की आपण हा एक खेळ आहे, हा खेळ करूया. आणि नितीन घोरपडे सर जेव्हा पहिल्यांदा आयर्नमॅन करून आले होते तेव्हा जेव्हा माझ्या कानी पडलं होतं की हा एक असा एक स्पोर्ट आहे. सो आपण युजली गुगलवर जाऊन सर्च करतो की नेमका हा खेळ आहे काय. ते पाहून मी अचंबित झाले होते की कसं कमाल आहे एखाद्या मनुष्याचं एवढं करणं. आणि आपण कुठेतरी एक भोळं स्वप्न बघतो की हे आपण पण करूया कधीतरी आयुष्यामध्ये. सो हळूहळू जसं जसं मी त्या ध्येयाकडे जायला लागले, मला असं वाटलं की हे आपल्याकडून करणं शक्य आहे, मे बी आपण हे करू शकतो किंवा आपण हा प्रयत्न करूया. सो मग तसं करत करत आज मग मी या टप्प्यावर आहे जिथे मी आता या आयर्नमॅन इव्हेंटमध्ये पार्टिसिपेशन करून एक छानरित्या तो इव्हेंट पार पाडला. अच्छा सर, मला तुम्हाला हे विचारायचं की प्रोफेशनल कोचिंग असते म्हणजे आयर्नमॅन इव्हेंट किंवा कुठलंही टार्गेट इव्हेंट जेव्हा असते, तर प्रोफेशनल कोच तुम्ही आहात असं मी गुगलवर कधी पाहिलं नाहीये. कारण भली मोठी यादी निघते जेव्हा आपण कोचिंगसाठी शोधतो कोणाला. मग तुम्ही कोचिंगमध्ये कसं काय? नाही, प्रोफेशनल कोच मी नाही आहे. आता ठीक आहे, जनरली आपण एक बघतो की तो प्रोफेशन म्हणजे प्रोफेशनचा साधा मराठी अर्थ आहे व्यवसाय. मी व्यावसायिकरित्या ह्या कोणत्याही गोष्टीत कधी पडलो नाही. पण जी बेसिक थीम मी फॉलो करतो ना माझ्या मागच्या 15 वर्षाच्या आयुष्यात, की आपण जे शिकलोय ते
पास इट ऑन करत राहायचं. चांगली गोष्ट पास इट ऑन करायची. आपोआप होती वगैरे ही गोष्ट छान आहे. आता तिने खूप दोन्ही शब्द छान वापरले, बोळ स्वप्न, आणि ते अजून एक शब्द तुम्हाला आवडला की ह्या खेळात प्रत्येक पूर्ण करणारा विजेता. ह्या दोन अट्रॅक्शन एकदम छान आहे. आणि ह्या चांगल्या गोष्टीला आहे ना, म्हणतात ना की मी माझं कोणत्याही गोष्टी जेव्हा सांगत असतो तर ते मोठे पण सांगण्याच्या पलीकडचा एक खरा त्याचा उद्देश असतो आकर्षण. मी जेव्हा सांगतो ना मी 42 किलोमीटर धावलो, असं सगळं म्हणजे आधी 4 स्विम, मग 180 सायकल, हे आकडे जेव्हा पण मी सांगतो ना तर होता सुरुवातीचा पहिला टप्पा होता 2017, 18, 19चा, की तेव्हा मला हे आकडे सांगायला मोठं पण वाटायचं. मला माहिती होतं ना कुणी केलेलं नाहीये. त्यानंतर तो प्रॅक्टिसनी की जेव्हा थोडंसं ह्या खेळामुळे मी पण जमिनीवर येणं सुरू झालं ना, तेव्हा कळलं की नाही ह्या आकड्याने आकर्षित झाले पाहिजे. आणि माझं खरं बक्षीस हेच आहे. ऐश्वर्या करते, दर्शन करतोय, बरेच जण हे सगळं करतात ना, हे माझं बक्षीस आहे. आणि हे सगळं करत असताना एक चांगली गोष्ट पुढं आपण पास करत राहणे. आणि कोचिंग, आता मी पहिला आयर्नमॅन असं मला इथं आपला मराठवाडा छोटासा आहे त्यामुळे मी तिथं पहिल्यांदा करायला गेलो. माझं नशीब, सुदैवाने नंबर लागला पहिला. झालं काय, यानंतर जेवढ्यांनी केलं, मला ज्यांनी कोणी शिकवलं, मग अभिजित सर होते, अभिजित नारगोळकर, त्यांनी त्यांच्या वाचनातून मला छान गाईड केलं. त्यांचा उद्देश हाच होता की हे इम्प्लिमेंट झालं पाहिजे. मला यातलं कळतंय, बरोबर, पण प्रॅक्टिकल तू करू शकतो. स्विमिंगमध्ये मला कपिल जमाल यांनी हेल्प केली. त्यांचं स्विमिंग उत्कृष्ट, ओपन वॉटरचं. मग त्यांना वाटायचं की अरे हे तू छान करू शकतो, आता बाकीचे 2 कॉम्बिनेशन तुझे चांगले आहे, रनिंग तुझं चांगलं आहे, माझं कच्चं आहे, मग तू कर. ना सगळ्यांनी जेव्हा त्या स्वतःला माझ्यात बघितलं तेव्हा मी घडू शकलो. तर माझं सेम तेच स्वप्न आहे. आणि ह्या मला भेटणारा कोणताच माणूस प्रोफेशनल नव्हता, त्यांना मी आवडलो, ते माझं सुदैव. मग आता मला जे लोक आवडतात ना, मी त्यांच्यासोबत हे शेअरिंग करतो, चांगल्या गोष्टींची शेअरिंग. माझे खूप सिलेक्टिव्ह लोकांशी कनेक्ट आहेत. औरंगाबाद, आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे 8-10 जण आयर्नमॅन झालेत, हे सर्व मित्र आहेत माझे. ह्यातनं कुणीच माझा क्लायंट आणि मी त्यांचा कोच हे नातं कधीच क्रिएट नाही होऊ दिलं. येतं एक जनरल हे मॅरेथॉन आणि हे जे ह्यातनं सगळ्यात पहिले हा थोडासा हसायसारखा भाग पण आहे, पण एक सिम्पल आहे. आपल्याकडे एक सिम्पल प्रथा आहे जगभरात की एखादी अचिव्हमेंट जो कोणी व्यक्ती करतो ना, कशातली पण, तो पहिले त्यातला कोच बनून जातो पहिल्या काही महिन्यात. तो आविर्भाव असतो, बरोबर, तो आविर्भाव. 10 किलोमीटर मध्ये नाही, पण 21 किलोमीटर जो कोणी करून येतो ना, तो त्यानंतर 10 किलोमीटर वाल्याला हळूचरित्या शिकवणं सुरू करतो. आणि त्यालाच कळत नाही की तो असा कोचचा आविर्भाव आणतो. पण तो आविर्भाव आता राहिला नाही. आता वयाने, अनुभवाने एक आपलं जे हे ट्युनिंग जुळतं, ज्याला आपलं बोललेलं कळतं आणि बोलण्यात कळतं कुणाला करायची इच्छा आहे, अशा सगळ्यांसोबत मी सदैव कोच नाही, गाईड म्हणून असणार आहे. ओके. मगाशी तुम्ही आकड्यांबद्दल सांगितलं की आधी तुम्हाला आकडे सांगायला खूप मोठे पण वाटायचं, पण आता आमच्या सारख्यांना किंवा जे बघणार आहेत त्यांना खरंच माहिती नाहीये हे काय असतं. तर आता हिचं आयर्नमॅन 70.3 म्हणजे काय आणि तुमचं आयर्नमॅन म्हणजे काय, काय फरक आहे याच्यामध्ये? दोन्ही आपले खूपच मोठे सामान्यांच्या दृष्टीने, सामान्य म्हणजे जे व्यायाम करत नाही त्यांच्यासाठी. आम्ही दोघांनीही हे केलं, म्हणजे हिचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पण मी सांगतोय, आम्ही दोघांनी हे केलं आकर्षणासाठी की जे काही करत नाही ना त्यांनी प्लीज काहीतरी करा, आणि ते सगळे हे करू शकतात. आयर्नमॅन हा एक जो इव्हेंट ऑर्गनायझर आहे त्यांचा हा टायटल आहे आयर्नमॅन. विदेशात होतं आयर्नमॅन ऑर्गनाइज, भारतात आतापर्यंत नाही व्हायचं. ज्यात 140.6 हे माइल्स आहेत. ओके. जे 3.8 किलोमीटर स्विम, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर रन. उदाहरणार्थ 42 म्हणजे 26.2 मैल. ह्या 3 किलोमीटरचं मैल मध्ये केलं तर 140 मैल. ह्या तिन्हीची टोटल काय होती तर 226 किलोमीटर. तर त्याचं टोटल माइल्स मध्ये, विदेशात माइल्स काउंट होतो. 140.6. मग आता सगळ्यांनीच डायरेक्ट वार्षिक परीक्षेला बसायच्या 6 महिने पण करावी. म्हणजे थोडंसं इंटरप्ट करते, मग 140.6 जो आहे तो तुम्ही आता 5व्यांदा गेला. ओके. आणि 70.3 बद्दल काय? एक्झॅक्ट ह्यातलं अर्ध अंतर. ओके. ह्यातलं अर्ध अंतर म्हणजे 70.3. 1.9 किलोमीटर स्विमिंग, 90 किलोमीटर 90 किलोमीटर बायसिकल आणि लगेच 21.1 किलोमीटर रनिंग. या तिन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे 70.3 माइल्स होतं. त्याला हाफ आयर्नमॅन असं म्हणलं जातं. अच्छा. ओके. आता सगळ्यांच्या दृष्टीने एक प्रश्न कॉमन असतो किंवा तुला बऱ्याच जणांनी विचारलं पण असेल की याची तयारी, त्यामध्ये येणारे अडथळे, त्यानंतर सुरुवात कशी झाली किंवा त्याच्यामध्ये फिअर तुला कुठे ना कुठे आलाच असेल की हे आपण करू शकू का नाही, तर याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये सांगशील का? येस मॅम.
मी मागच्या वर्षी मला मागच्या वर्षीपर्यंत स्विमिंग अजिबात येत नव्हती. बरं. सो आपण एक काय म्हणू आपण त्याला, की आपण एक विल पॉवर एक निर्माण करतो की या वर्षी आपण असं काहीतरी करूया जे आतापर्यंत आपण कधीच नाही केले, किंवा एखादा फिअर ओव्हरकम करूया. दर माणसाला असतो कशाची ना कशाची तरी भीती, तशी मला पाण्याची प्रचंड भीती होती. सो मी विचार केला यावर्षी आपण ती भीती घालवूया. सो मग मी त्याच्यासाठी जाऊन आपलं स्विमिंग पूलची मेंबरशिप वगैरे घेतली आणि प्रचंड घाबरले पहिल्या दिवशी पूलच्या तिथे पाण्याला जायला. पण घाबरं जसं तसं गेले, पोहायला शिकले. त्याला एक 3-4 महिने लागले. आणि ते करत असता मला असं वाटलं की आतापर्यंत आपण सायकलिंग करत होतो, तुटत फुटत रनिंग पण येतच होती आणि स्विमिंगही शिकत होतो. तर जर आपण एक स्वप्न खूप वर्षांआधी पाहिलेलं होतं की आपण असं काही करू शकूया का, तर वाय नॉट गिव्ह इट अ ट्राय. सो म्हणून मग मी नितीन सरांकडे गेले. म्हटलं सर, पोहायलाही मात्र काही येत नाही, पण मला हे करायचंय आणि तुम्ही मला गाईड करा. सो मग सरांच्या मार्गदर्शनाखाली सरांनी जसं सांगितलं, देर इज अ डायलॉग फ्रॉम मुन्ना भाई MBBS मूवी, सर्किटचा डायलॉग येतो, भाईने बोला करणे का तो करणे का. सो तसं सर मला म्हटले ही पूर्व दिशा, हे करायचं. डोळे बंद करून सरांना फॉलो करत मी ती गोष्ट केली. आणि ते करत करत इव्हेंटच्या काही दिवसांआधी, एक महिनाभराआधी, म्हणजे जेव्हा तुमच्या वर्कआउटचे सगळ्यात इम्पॉर्टंट सेशन्स असतात किंवा एक थोडासा डिसाइडिंग फॅक्टर होतो त्या वर्कआउटचा, की तुम्ही थोडं तुमचं एक शेवटी रेपो बिल्ड होत असतो, तेव्हा मला टायफॉइड झाला. सो आणि तो थोडंसं मला डिटेक्ट होईपर्यंत वेळ झाला. पण बिफोर इव्हेंट एक 7 दिवसांखाली तो डिटेक्ट झाला. बट विथ डॉक्टर्स आणि द एंटायर सपोर्ट सिस्टम, म्हणजे आय गॉट वेल बिफोर द इव्हेंट. देन डॉक्टर्स गेव मी अ थम्स अप की तुम्ही आता जाऊ शकता इव्हेंटला, गिव्ह युअर बेस्ट. आणि एवढ्या वर्षांची तुमची तयारी आहे, वर्षभराची तयारी आहे, तर तुम्ही जा आणि तुम्ही अटेम्प्ट करा. आणि त्यांनी ग्रीन फ्लॅग दिल्याच्या नंतर मी त्या इव्हेंटला गेले आणि मी अटेम्प्ट केलं. आणि आपण जसं मेन्स्ट्रुअल सायकल इज नॅचरल टू एव्हरी वुमेन. सो इव्हेंटच्या एक 3 दिवसांआधी आय गॉट माय पिरियड्स. सो एक थोडंसं असतं मनामध्ये की आपण थोडंसं आपल्या बॉडीला फटीग फील होतंय, वीक फील होतंय, पण जस्ट बिलिव्हिंग युअर ओन प्रॅक्टिस आणि नॉट थिंकिंग ऑफ इट एज समथिंग डिफिकल्ट इन टू युअर लाईफ. एक रुटीन आहे. आपण असंही पिरियड झालेले असताना महिला ऑपरेशन करतात, OT थिएटर्समध्ये दिवसभर उभे राहतात. बाकी ॲथलीट्स आहेत ज्या ऑलिम्पिक्समध्ये परफॉर्म करतात. आणि थोडक्यात दर महिलाच माझ्या मनाने शी इज अ वंडर वुमेन, because every woman knows how much pain they go through in their periods and still they survive the day. सो मग मी विचार केला, म्हटलं काही आपल्याला होणार नाहीये. सो माझे पिरियड सुरू असताना सुद्धा मी तो इव्हेंट कम्प्लीट करू शकले. असे काही छोटे मोठे अडथळे तुम्हाला इव्हेंटला येतच असतात, पण ऑलवेज बिलीव्ह, म्हणजे तुम्ही कायम तुमच्या प्रॅक्टिसवरती विश्वास ठेवला पाहिजे की आपण जे कष्ट घेतलेले आहेत त्या कष्टांना फळ येणारच आहे. आणि प्रामाणिक कष्ट हे कधीच कुठे व्हायला जात नाही. व्हेरी नाईस. सर, मला तुम्हाला विचारायचं, तुमचा मुलगा दर्शन सुद्धा या इव्हेंटमध्ये पार्टिसिपंट होता ऐश्वर्यासोबत. मग या दोघांना कोचिंग करताना सोबत तुमच्या मनामध्ये काही वेगळे विचार किंवा अडथळे कोचिंग करतानाचे, किंवा तुम्ही विचार केला असेल की हे इव्हेंटमध्ये कसं परफॉर्म करतील ज्याने तुमच्या इमेजवरती काही परिणाम होऊ शकतो का, तर असं काही तुमच्या मनात येत होतं का? नाही, इमेजचा काही भाग येण्यासारखीच नाही मी, पण काळजी वाटत होती. दोघं लहान आहे ना. आणि होतं काय की ओपन वॉटर स्विम जिथं असेल तर ठीक आहे, खूप प्रिकॉशन्स असतात. म्हणजे फार शेवटी हेलिकॉप्टर सुद्धा वर असतं मेडिकल इमर्जन्सीसाठी. तो भाग बिलकुल नसतो की काही असुरक्षित तिथं काही नाहीये. पण तरी ॲज अ फादर, दोघं मला मुलं ना, बरोबर, आणि डबल जिम्मेदारी, तर तो एक काळजीचा भाग होता. भीती तेवढी नव्हती, पण वडिलाची भीती जी असते ना, ती भीती होतीच. तो शेवटच्या क्षणापर्यंत दोघांबद्दल होती. पण दोघांची प्रॅक्टिस चांगली होती. दर्शनची थोडी कमी पडली असं म्हणून, कारण नाही करू शकला. हो, पण त्यांनी 70.3 आधी केलेलं आहे ना. त्यांनी 70.3 केलेलं आहे. यावेळेस त्यांनी आयर्नमॅन करायचा विचार केला. त्याचं स्विम झालं, बायसिकल झालं. कट ऑफ जो 6 तास त्यांनी बफर ठेवायला पाहिजे तो 5 राहिला. त्यामुळे त्याला पुढं करू नाही दिलं, डिस्क्वालिफाय झाला. 5.5 तास आपण म्हणूया. आणि
करणं आणि न करणं हे एकदम क्लिअर असतं. थोडक्यात राहिलं असं तसं काही नाही. त्याचं काहीतरी कमी पडलं म्हणून राहिलं. काळजी त्याच्याबद्दल तीच होती त्या टायमी. त्याने जर ते जबरदस्त, तुम्ही आता जो प्रश्न विचारला नाही की तब्येतीचा, आणि हिने एकदम क्लिअर सांगितलं की डॉक्टरने थम्सअप दिला की तू कंटिन्यू कर. मग हिने ऐकलं. मला ती काळजी दर्शन बद्दल तेव्हा वाटत होती जेव्हा तो सायकलिंग त्याने सुरू केलं. ऑलरेडी त्याचं स्विमचा टाइम जास्त झाला होता, त्याला थोडं फटीक आलं होतं काही ओमेट झाल्यामुळं, आणि तो जे सायकल करत होता तर मला माझ्या सायकलच्या दरम्यान विचार येत होते की ह्याने ओव्हर केलं, थोडं जास्त प्रेशर घेतलं, त्याचा हार्ट रेट वाढेल, पुढे फटीक गेलं आणि काही इंजुरी व्हायला नको. दोघं परत लहान म्हणायचा अर्थ मी यांना खूप लहान असं नाही लेखत आहे, पण काय आता एक मॅच्युरिटी नंतर ना माणूस स्वतःचा विचार करतो. तुमच्या माझ्या वयात आपण एक 40-45 आपल्याला माहिती की लाईफ हजार्ड काही करायचं नाहीये, जेव्हापेक्षा जास्त काही नाही, पण ह्यांचे वय कसे करून दाखवायचे वय, कुछ भी वजह कर देंगे असं. तर मग ती काळजी होती. पण दोघे मॅच्युअर्ड माणसासारखे वागली, आणि मॅच्युअर्ड आहेतच ते, पण एक म्हणतो ना त्या ठिकाणी तो निर्णय घेणे, हिने तिच्या त्या सगळ्यात तो निर्णय घेतला. तिचे ऑन इव्हेंट ती जे काही वागत होती एकदम प्रोफेशनल सारखं, एवढ्यात हे करायचं तेवढ्यात ते करायचं. काय गणित करणं खूप सोपं वाटतं, जनरल आहे ना, गणित खूप सोपं वाटतं की तुम्ही 21 किलोमीटर 2 तासात करता, असं एक उदाहरण. म्हणजे 5:35चा 5:38चा ॲव्हरेज घेतलं तर होतं ते. तिथं प्रॅक्टिकलमध्ये तसं नसतं. प्रॅक्टिकलमध्ये पायात सुद्धा एक तोंड आलेलं असतं, तो पायातनं पाय शिवाय देत असतो वरती. तसं ते गणित नसतंच. पण त्याच्यासोबत खेळायचं की नाही, काय नाही, आलंच स्वतःला सांगावं लागतं. लोक बोलत असतात, म्हणजे लोक तिथं मनापासून चेअर करतात, पण ते आपल्याला दुःख माहित असतं काय बाबा पाय दुखतोय, तू बस म्हणतो आग्या सगळं. तर तो जो आहे ना, ती स्वतःची सेल्फ ट्रेनिंग ती खूप सुंदर ह्या दोघांनीही केली. दोघांनीही स्वतःच्या खेळाला, स्वतःच्या प्रॅक्टिसला मान दिला, आणि ऐश्वर्याने तर करूनच दाखवलं. सो मला गर्वच आहे. हिच्यामुळे फायदा काय झाला, भीती ती होती, मला दुसरा फायदा हा झाला की दर्शन ही सोबत प्रॅक्टिस करतोय, तर मला दोघांना एकच थंब रूल होता, जो नियम त्याला तोच हिला, जो हिला तोच त्याला. माझ्या घरात हा फायदा झाला की आता ही आणि पल्लवी कनेक्टेड आहे, तर ती तिचं मध्ये मध्ये उठतात, अभ्यास झाला की तिचं झालं मला आता सायकल करायचं, पण मी 200 किलो, मला ऐकलं जायचा फोन आला, मला 200 किलोमीटर करायचं. कधी करेल तेव्हा करेल. सुरू झाला ना भुंगा डोक्यात, पॉझिटिव्ह भुंगा आहे हा परवडतोच कधी पण. तिने 10 वर्षानंतर जरी केलं तरी मला प्राऊडच आहे. बीज पेरणं चालू आहे ना, हे खूप उशिरा उगवल, पण हेल्दी उगवल. लेकरांसमोर जे आजकाल जनरल, थोडा विषय नाही बदलत आहे, पण मिनिटभरातच संपवतो की होतं काय. एक पॅरेंट घरात येतो, माझ्यासारखा एक काहीतरी बिझनेसमॅन म्हणून मी घरात येतो, घरात पण माझा बिझनेस चालू असतो, माझा मोबाईल चालू असतो, मी माझ्या स्टाफला ताडकन काहीतरी बोलत असतो, पोरगी वाट बघत बसलेली असते. 26 वर्षाची ऐश्वर्या एवढी जरी झालेली आहे तरी ती मला पप्पा म्हणून ती शांत असते, आणि मी तिच्यासाठी माझ्यासाठी ती अशीच एवढीच असते पल्लवी. आणि मी घरात बाहेर, अरे तू तिकडं ऑफिसमध्ये, तू घरी आलाय बाळा. हा ताळमेळ आहे ना, स्पोर्ट्स मध्ये जेव्हा येतो ना माणूस, हा ताळमेळ येतो. कारण घरी आल्यावर मुलगी सुद्धा स्पोर्ट्स बद्दल विचारते, मी सुद्धा लगेच कोचच्या एका पेजवर असतो, बेंचवर येतो. मग माझं प्रोफेशन थोडं धाराबाहेर राहतं, त्रास असतो प्रोफेशनचं प्रत्येक. मी पालकांना नाव नाही ठेवणार, बिझनेसचं व्यवसायाचं टेन्शन असतं. पण दोघं जेव्हा एकच वही, म्हणजे एकच काय म्हणतात त्याला, सिलेबस फॉलो करत असतात ना, तेव्हा ही मजा येणं सुरू होतं. तर माझ्या घरात म्हणजे मैत्री निर्माण होते पालकांची आणि मुलांची. विषय मिळाला ना दोघांना. बरोबर. मी घरी गेल्यावर ही आणि पल्लवी मला विचारते की आता उद्याचं आमचा काय वर्कआउट आहे, उद्याचं तुम्ही लिहून तर ते दिलं, मग तुम्ही पण करणार का आमच्यासोबत. एक कन्व्हर्सेशन सुरू झालं. हे नाही एक घरी तू तुझा अभ्यास केला का, किंवा हिच्याकडे तर मला विचारासाठी काहीच नाहीये जरी मुलगी आहे तर. हा कम्युनिकेशन सुरू झाला. आताच तिने जे सांगितलं, अगाव सर पहिल्यापासून रनिंग ह्या सगळ्या फील्डमध्ये असल्यामुळे हिचं घरी गेल्यानंतर कम्युनिकेशन तेच आहे. मी घरी गेल्यानंतर आता दोन्ही मुलांसोबत, 3 मुलांसोबत तेच बोलणं माझं घरी. हा फरक आणतो. हे मी म्हणलो ना, आकडेवारी चलत राहणार आहे. जेवढा स्टॅमिना वाढेल तेवढ्या आकडेवारी वाढत जाईल. त्या अचिव्हमेंट सगळं तो आनंद तर वेगळाच. हा आनंद खरा महत्वाचा आहे. आणि आपण पॅरेंट म्हणून हा आता ती 26 झाली आणि 10 वर्षांनी ती आपल्या रोलमध्ये आहे, तर हे सगळं वाढवायचं आहे आपल्याला. हा प्रवास वाढवायचा सगळ्यांच्या घरात. तू आत्ताच सांगितलंस की स्विमिंग तू सगळ्यात शेवटी शिकलीस आणि शिकून मग स्विमिंगची प्रॅक्टिस सुरू केलीस. आता आयर्नमॅन ही इव्हेंट म्हणजे अशी फार प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये नसते, म्हणजे क्लोज स्विमिंग पूल किंवा त्याचं टेम्परेचर मेंटेन केलं असं काही नसतं. समुद्रामध्ये पोहण्याची प्रॅक्टिस तुला होती का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, याच्यामध्ये स्पर्धेत उतरण्याच्या आधी तुला याच्यामध्ये काही धोके असू शकतात किंवा काही फिअर की
तर असं काही होतं का मनामध्ये? मॅम, जसं आता आपल्याकडे साधन नाहीये हम्म. समुद्रामध्ये, इथे तरी आपण तेवढं ऍक्सेसिबल नाही आपल्यासाठी. हम्म. तरी पण इथे छत्रपती संभाजीनगरच्या अवतीभोवती जेवढे छोटे मोठे तलाव आहेत, सर आम्हाला तिथे प्रॅक्टिसला घेऊन गेले होते, Okay. सो दॅट आपल्याला एक थोडासा तो आपण एक फिअर ओव्हरकम हम्म. करावा म्हणून. पण तरी पण जेव्हा तिथे पहिल्यांदा समुद्र पाहिला आम्ही, हम्म. बेसिकली नो बडी कॅन फाईट नेचर, म्हणजे तुम्ही निसर्गाच्या विरोधात जाऊच नाही शकत. बरोबर. आम्ही जेव्हा इटलीमध्ये गेलो तिथे वादळ आलेलं होतं, हम्म. सो त्या लाटा बघून भीती तर प्रचंड वाटली, पण एक बरं. मनामध्ये हे असतं ना की आता आपण ही गोष्ट करायची ठरवलेली आहे हम्म. आणि आपण सगळ्या मोस्टली जेवढे पण ऑड्स आहेत तेवढ्या ऑड्सला फेस करायची 90% तयारी पण केलेली आहे. 100% आपण कधीच त्या गोष्टीला प्रिपेअर्ड नसू शकतो, पण मग त्या 10% मध्ये तुमची विल पॉवर तुम्हाला हेल्प करते. हा. सो जेव्हा स्विम स्टार्ट करायचा होता, भीती प्रचंड होती मनामध्ये, पण मग ही गाठ बांधून ठेवलेली होती की 90% प्रॅक्टिस आहे, 10% विल पॉवर यूज करायची आणि स्विमिंग आपली छान होणार. आणि मग पूर्ण इव्हेंटमध्ये आतापर्यंतचा माझ्या वर्षभराच्या प्रॅक्टिसमध्ये इव्हेंटमध्ये हा माझा स्वतःचा पर्सनल बेस्ट टायमिंग होता स्विमिंगचा. अरे वा. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या आपण काळजी घ्यायला पाहिजे. जसं सायकलिंगमध्ये आपल्याला पडायची भीती असते, किंवा कोणी आपल्याला एखाद्या म्हणजे कोणी मुद्दामून नाही पण कोणाकडनं आपल्याला चुकून ठोकर लागायची, हा. या गोष्टींची भीती असते. पण जसं आम्ही सगळे सेफ्टी मेजर्स फॉलो करतो, हेल्मेट घातलेला असतो, पायामध्ये शूज असतात, सॉक्स असतात, म्हणजे हे त्याचा मोटिव्ह असा की जरी चुकून अशा काही गोष्टी झाल्या तर आपल्या शरीराला त्याची काही हानी होऊ नये. आणि याच्या व्यतिरिक्त आपण जसं वर्षभराची प्रॅक्टिस केलेलीच असते, रनिंग असो, सायकलिंग असो, तर तुमच्या हृदयाची किंवा तुमच्या बॉडी मसल्सची किंवा तुमच्या शरीराची तेवढी तयारी असते की ती तेवढा वर्कलोड किंवा तेवढा बॉडी स्ट्रेस हँडल करू शकेल. सो अपार्ट फ्रॉम दॅट असं त्या इव्हेंटमध्ये म्हणजे काळजी घेण्यासारखं किंवा काळजी करण्यासारखं फारसं काही नाहीये, पण एवढंच आहे की तुम्ही स्वतः त्या गोष्टीसाठी प्रिपेअर्ड पाहिजे. ओके. आता तू मगाशी म्हणाली सरांबद्दल बोलताना की भाईने बोलाय का तो करणे का, Yes. तर तुमच्या कोचिंगच्या दरम्यान किंवा प्रॅक्टिस सेशन मध्ये सरांचा असला कुठला शब्द किंवा वाक्याने तू स्पार्क जो तुला मिळाला की आता हे करायचंच, किंवा प्रॅक्टिस मध्ये आपण असं म्हणत असतो करू होईल का नाही, होईल का नाही, पण तुला कन्फर्मेशन किंवा स्पार्क जो मिळेल का आता मी करणारच किंवा आता माझ्याकडनं होणारच, तर असं काही होतं का प्रसंग? येस मॅम, निश्चित होतं. युजली आपण ना सेल्फ टॉक करतो तेव्हा नेगेटिव्ह टॉक्स पहिले येतात की होणार का नाही, त्याच्यामध्ये नाही कायम पहिले येतं. असं मला कायम होतं, म्हणजे की होईल का नाही, कसं होईल, काय होईल. पण मी सरांकडनं एकदा सुद्धा हा शब्द ऐकला नाहीये की तू हे करू शकणार नाहीयेस. म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट असो का मोठ्यातली मोठी गोष्ट असो, मी त्यांच्याकडे माझा प्रॉब्लेम घेऊन गेलीये तर त्यांनी मला कायम हेच सांगितलंय की तू केपेबल असे फेस करायला किंवा तू केपेबल असे करायला. तर जेव्हा मला स्वतःवरती सेल्फ डाऊट येतो की हे मी करू शकेल का नाही, तर मी त्यांना बघते आणि मी विचार करते, अरे एवढा विद्वान माणूस जर आपल्याला म्हणतो आपण करू शकतो, आपण का सेल्फ डाऊट करतो. तर तो एक स्वतःचा मोरल जो बूस्ट होतो ना, तो तुमच्या आजूबाजूच्या पॉझिटिव्हिटीने होतो. आणि आय फील सरांनी एवढं प्रचंड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट दिलं होतं की नाही हा आन्सरच नाही, तू सगळं करू शकशील, तू करशील. तर मग त्या गोष्टीला एक आपण गाठ बांधून ठेवतो की नाही, आपले गुरु म्हटलेत आपण करू शकतो ना, मग का जस्ट बिलीव्ह, भाईने बोला करणे का तो करणे का. आणि मग तसं करत मॅम मला असं वाटतं की त्या गोष्टीमुळे मला एक खूप मेंटल सपोर्ट भेटला टू कम्प्लीट द इव्हेंट इन अ गुड फॉर्म. अच्छा सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की यांचं कोचिंग जेव्हा तुम्ही घेत होता तर इव्हेंटमध्ये ही मुलं जाणार, तर तुम्हाला असं मनात येत होतं का की हे पूर्ण करतील का नाही इव्हेंट, किंवा यांचं झालंच पाहिजे काही झालं तरी, असं जे एका कोचचं किंवा गुरुचं ॲटिट्यूड असतो त्यावेळेस, आपण ॲटिट्यूडच म्हणू, तर असं काही तुमच्या मनात होतं का? नाही म्हणजे नाही एवढं 2-3दा म्हणण्याचं कारण माझा तो स्वभावच नाहीये आणि अट्टहास असूच नाही ना कोणत्या गोष्टीचा. आपण एवढं छान हिने आता सगळं एक्सप्लेन करते ना, ब्रीफ करते तुम्हाला की हे असं अभ्यासक्रम होता, तो अभ्यासक्रम छान मी पास इट ऑन परत सांगा, मी गाईड करायचा प्रयत्न केला. मी ह्या प्रश्नांची उत्तर अशी लिहिली होती आणि त्यासाठी असा अभ्यास केला. ते मी यांच्यासमोर मांडलं ना दोघांनी
केलं. ज्यांनी जेवढा अभ्यास केला त्याला त्याचे मार्क मिळाले. त्यात माझं काही, तिचं स्विम तिनेच केलेलं आहे, तिची सायकल तिनेच तिच्या पायाने चालवली आणि तिचं रनिंग तिच्याच शरीराने केलेलं आहे. त्यात माझं श्रेय काहीच नाहीये. जो सिलेबस मी शिकलोय बऱ्याचदा तो दोघांना ब्रीफ केला मी चांगल्या. त्यांच्या काय झालं आता मला बऱ्याच लोकांमध्ये ह्या गोष्टी आणि याच्यापेक्षा अजून काही जे सोशल गोष्टींमध्ये मी इन्व्हॉल्व असतो पब्लिकली, तर कोणत्या वयोगटात कुणाशी कोणत्याही अटॅच व्हायचे याचा थोडासा सराव झालेला आहे. तर त्या दोघांच्या वयाचं होऊन मी त्यांना ती गोष्टीचं महत्त्व समजवलं आणि दोघांनी त्याच्यावर जेवढा अभ्यास केला, मी परत हा शब्द क्लिअर करेल, माझ्या या गोष्टीवर ठाम विश्वास आहे. जी माझी आजची प्रॅक्टिस आहे तेच माझा उद्या रिझल्ट आहे. मी या दोघांचं कशाला सांगू, माझं स्वतःचं तेच आहे आणि जगात सगळ्यांचं तेच असतं. मी आज जे करतो ते माझं भविष्य असतं. मी आज बस एवढे सिंपल बेसवरच गेलो. राहिली गोष्ट भीती तर वाटत होती. भीती कशाची होती, परत तिथं सेफ्टी मेजर्स सगळे जरी असले, पाण्यात जाणार आहे ना लेकरं, मी ह्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडं परत मला ही भीती नव्हती की ही सगळ्यांची मुलगी आहे काही अमुक. हे दोन्ही लेकर पाण्यात जाणार आणि ते पाणी खूप खोल असतं, एकदम रांगडी वडिलाची भीती, ती भीती होती. म्हणजे मी पाण्यात जाऊन मला 1 तास 34 मिनिटं लागले. स्विम करून आलो मी 4 किलोमीटर आणि बसलो. तो माझ्या शेजारी दर्शनची सायकल, आमचं ठरलं होतं दर्शनचा माझं की तो आधी येईल तर निघून जाईल, थांबणार नाही माझ्यासाठी. आणि मी जर आधी आलो तर मी थांबल. तर मला पुढचे जेवढे मिनिटं मी थांबलो होतो तेवढे मिनिटं पहिल्या 5 मिनिटानंतर माझ्या डोळ्यातनं जी अश्रूची धार सुरू झाली, ती अश्रूची धार ही नव्हतीच की ह्याचं टायमिंग मध्ये हा मला सगळं माहिती होतं की सगळ्या सेफ्टी मेजर्स आहे, पण 20 मिनिटं पालटून गेले माझ्या नंतर सुद्धा. तरी तो यायना ना, तर 10 मिनिटानंतर जे नैसर्गिक सरळ डोळ्यातनं जे पाणी सुरू झालेलं होतं काळजीचं, तो दिसूच तर मी रडत बसलेलो होतो. ट्रान्झिशन एरियामध्ये तो दिसला, मी त्याला मिठी मारली, त्याला टॉवेलनी पुसलं, तो थरथर करत होता, त्याला उमेद वगैरे झाली आणि त्याला चेंज ओव्हर करून मग तो जो त्याला चेंज करत होतो ना, त्याला जे काय द्याय पाहिजे तो न्यूट्रिशन वगैरे जे असतं सजेस्टिव्ह, ते त्याला दिल्यानंतर त्याला तिथंच क्लिअर केलं की आता इथून पुढची लढाई जी आहे, तू मला दिसला, मी तुला दिसलो, आपण दोघं सेफ आहोत, आता ही लढाई पुढची तुझी लढायची आहे. कारण आता माहिती होतं तो रोडवर आहे, रोडवर तर अजून क्लिअर काय होत नसतं, पडच लागत, ह्याच्यापेक्षा पुढचं काय होत नसतं, कारण रोड क्लोज असतात. विदेशात का सेफ आहे तर तिथं खरे रोड क्लोज असतात. म्हणजे नुसते रोड आपल्याकडे हाताला बॅरिकेड तसं नाही, तिथं क्लोज म्हणजे क्लोज असतात. लोक रोडवर नाही आहेत, घरातनं बाहेरून तिथूनच त्यांच्या अंगणातनं फक्त टाळ्या वाजवतात. रस्ता बंद असतो, खड्डा जरी असेल तर तो बुजवण्यात आलेला असतो, किंवा काही मेजर असेल तर अलीकडे सिग्नल असतात 500-500 मीटर. तो सेफ्टीचा भाग होता. वडील म्हणून एक पॅरेंट म्हणून दोघांची काळजी होती. भीती कशाची गमवायचं काय नाही झालं, म्हणजे निगेटिव्ह आमच्या तिघांचंही नाही झालं असतं तरी आमच्या तिघांना गम नव्हतं. अशा ह्याच्यात आम्ही ट्रेन झालेलो तिघही. त्यात ते काय होतं, ज्या प्रश्नाचं उत्तर त्यावेळी नाही सुचलं, नाही लिहिता आलं, देऊ ना आपण मार्च ऑक्टोबर वाले आपण, आपल्याला त्याची भीती नाहीये. नाही बरोबर आहे. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात. तू मराठवाड्यातली पहिली आयर्नमॅन ठरली आहेस, त्याबद्दल खरंच आम्हाला सगळ्यांना तुझा खूप अभिमान आहे. तुझ्याकडे बघून सगळ्या मुली स्पेशली इन्स्पायर होणार आहेत, तर तुला त्यांना सांगण्यासाठी एक मेसेज काय असेल? मॅम, एक मेसेज म्हणायचा म्हटला तर एक इंग्लिशमध्ये सेईंग आहे दॅट आय डोंट वॉन्ट टू बी दी वन, आय वॉन्ट टू बी वन ऑफ दी मेनी. म्हणजे जसं आज मी मराठवाड्यातली पहिली महिला आहे, तर माझ्यासाठी ही गोष्ट खूप कौतुकास्पद असेल की मी खूप महिलांपैकी एक पहिली महिला आहे की जी अशा खेळांमध्ये जाते किंवा जी असं विदेशामध्ये जाते आणि या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करते. तो मला त्या गोष्टीचा खूप आनंद वाटेल की अशा काही गोष्टींमध्ये जाताना माझ्याबरोबर आणखीन महिला असतील किंवा आणखीन मुली असतील, वयोवृद्ध स्त्रियाही असतील की जे आपल्याकडे आज खूप असतं की 50शी गाठली आता मी आराम करते. तर असं काही नाहीये. म्हणजे जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली, तुम्ही बरोबर तुमचं डाएट, तुमचं जेवण फॉलो केलं, तुमचा व्यायाम नियमितपणे ठेवला, तर तुम्ही एज इज जस्ट अ नंबर, तर तुम्ही कुठल्याही वयात काहीही गाठू शकता. सो मी बाकी मुलींना पण हेच म्हणेल की जसं आज मी पहिली महिला आहे म्हणून ठीक आहे, बट पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये जेव्हा आपण भरपूर साऱ्या स्त्रिया जेव्हा याच खेळामध्ये नाही किंवा आणि कुठल्याही खेळामध्ये जातील, तर तिथे त्यांना त्या एकमेव आहेत ह्यापेक्षा त्या अनेक महिला आहेत ज्यांनी हे शिखर गाठलंय किंवा ही एक पायरी गाठली आहे, असं पुढेही ऐकायला भेटावं आणि त्या गोष्टीचंच मल्टिप्लिकेशन होत राहावं असं मी विश करेल फ्युचरसाठी. अच्छा,
थँक्यू. आणि Yes, आणखीन एक शेवटचा प्रश्न की तुला जनरली काय असतं, एखादी इव्हेंट केली की मग आपण रिलॅक्स होऊन जातो की आता माझ्या आयुष्यातलं ध्येय झालंय. Right. मग तुझं काय मत आहे की याच्यामध्ये सातत्य तू ठेवणार आहेस, पुढे तू इव्हेंट्स मध्ये आणखीन करणार आहेस का तू इथे थांबतेस? नाही मॅम, म्हणजे या ट्रेनिंग म्हणजे आपण जे वर्कआउटची ट्रेनिंग करत आलो, सो हा इव्हेंट एक फक्त त्याच्यातली समजा आपण द ट्रेनिंग म्हणजे आपण जी पूर्ण ट्रेनिंग केली, शेवटी थोडक्यात म्हणायचं झालं तर तोच खरा आयर्नमॅन आहे. कारण तुम्ही डेली तिथं शो अप करता, तुम्हाला पाऊस वारं गारं थंडी काही फरक नाही पडत, तुम्हाला जायचंय व्यायाम करायचं, फक्त इव्हेंटच्या दिवशी तुम्हाला त्याचं एक पदक भेटतं की तुम्ही जे करत आलाय ते तुम्हाला हे झालेलं आहे. आणि मग त्या ट्रेनिंग मधनं खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. तुम्ही कन्सिस्टन्सी शिकता, टाइम मॅनेजमेंट शिकता, स्वतःला वेळ देत फॅमिलीला वेळ कसा द्यायचा, रिस्पॉन्सिबिलिटीज कशा पार पाडायच्या, स्वतःकडे लक्ष कसा द्यायचं, छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही ज्या शिकता ना त्या तुम्हाला आयुष्यात पुढे पण इन्कल्केट कराव्याशा वाटतात. सो आय फील लाईक हे आता आयुष्यभराची कहाणी आहे. म्हणजे इव्हेंट्स येतील जातील, गोष्टी म्हणजे फ्युचरमध्ये आपण काय प्लॅन करू इव्हेंट्समध्ये ते तर आता प्रॉमिस करणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. बट हा जो वर्कआउट पॅटर्न आहे किंवा ट्रेनिंग आहे ही अशीच कंटिन्यू टिल दी एंड चालत राहील. मी माझ्या वडिलांना परवा दिवशीच म्हटले की मी इव्हेंटमध्ये एक 80 वर्षाचे आजोबा पाहिले ज्यांनी माझ्यापेक्षा 15 मिनिटांआधी इव्हेंट संपवला. म्हटलं माझ्या लाईफची कॉम्पिटिशन आता ते आजपासून 60-70 वर्षांनी त्यांच्यापेक्षा 15 मिनिटं आधी इव्हेंट मी संपवला पाहिजे, हे असं मला वाटतं. अच्छा सर, मेसेज जो द्यायचा आहे तो मला तुमच्याकडनं असं अपेक्षित आहे की पालकांसाठी, जी मुलं अशा इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट होतात तर त्या पालकांसाठी आणि अर्थातच नंतर मुलांसाठी पण तुम्ही काहीतरी एक मेसेज द्यावा. सगळ्यांनी केलं पाहिजे. पुण्यात जे म्हणलं आता की त्या बाहेर देशात तर 70, 75, 80 असं काही नाही, सगळे होते. म्हणजे खूपच अचंबित करणार आहे त्या लोकांचं फिटनेस. त्यांचं फिटनेस यासाठी अचंबित करणार ते स्वतःवर लक्ष देतात. लोकांना उद्देशून म्हणायपेक्षा मी माझ्या स्वतःला काय शिकलंय तर मला आहे ना स्वार्थी झालं पाहिजे. आता स्वार्थीचा अर्थ आहे ना आपल्याकडं काहीतरी विचित्र घेतला जातो. स्वार्थी म्हणजे ठीक आहे ना, स्वार्थी आपल्याकडे जास्त मेन्शन कुठे केलं गेलं की दुसऱ्याचे पैसे स्वतःकडे वाढतात. स्वार्थीचा अर्थ चांगल्या प्रकारे घ्या ना की मी स्वार्थी बनायला पाहिजे, म्हणजे मी थोडं वाचन वाढवलं पाहिजे, माझी थोडी बुद्धी अशी मोकळं डोकं केलं पाहिजे. बाई माणूस पुरुष मूल काही नाही, सगळ्यांना सगळे मला कॉपी, माझ्यापेक्षा धाकटे माझ्यासोबत राहणारे मला कॉपी करतायत हे लक्ष देऊन मी वागलं पाहिजे. काय करायचं हे मी ठरवावं. मी कोणत्या पालकाला सांगा एवढा अक्कल हुशार नाहीच की तू हे नको. मी माझ्याबद्दल जर बोलायचं झालं ना, मला जर एक चांगला स्वतःच्या नजरेत पडायचं नसेल ना तर मला माझ्या घरात माझ्या समाजात चांगलं वागलं पाहिजे. मी एका चलत्या फिरत्या फिमेलकडे बघण्याचा माझा नजरिया, सगळे बघताय लाजून नाही, माझा नजरियाच एवढा नॅचरल झाला पाहिजे की तो बाकीच्यांनी कव्हर केला पाहिजे. नाही असं मान सन्मान सगळ्या गोष्टी नॉर्मल वागलं पाहिजे. आपल्या वागणुकीत आपल्यापेक्षा घरात जे धाकटे ते कॉपी पेस्ट करतात ते थोडेसे मी माझ्यापेक्षा धाकट्यांना मी घाबरलं पाहिजे. आता आधी वेगळं होतं की मी माझ्यापेक्षा थोरल्यांना घाबरायचो, आता मी माझ्यापेक्षा धाकट्यांना प्रेमाचं घाबरलं पाहिजे की हे माझं कॉपी करणार आहे. मी जर बोंबलतोय ना घरात तर ते माझं लेकरू बोंबलणार आहे, ते कोणत्याही वयाचं असो. मी सिगरेट पितोय तर तो काहीतरी कागदाची कुरळी करून स्टाईल मारणार मित्रांना. अनुकरण. मी तंबाखू मळतोय तर तो ते मुलगा मुलगी असं नाही म्हणत आहे, मला बघणारे माझ्या घरातले माझ्या समाजातले धाकटे तेच करणार आहेत. तर मला शोभलं पाहिजे काय वागणे. एवढी समजदारी जरी घेतली तर खूप आहे. आणि खेळात ना तो प्रश्नच येत नाही. मी खेळलो तर माझं अख्खं घर खेळकर होत आहे, खेळकर विचार होत आहेत, नॉर्मल होतं. नुसतं पुस्तक शिकवू नका असं मी म्हणणारच नाही, शिकलंच पाहिजे, पण ते त्याच्या ठिकाणी गरजेचं आहे. पैसे कमवू नका असंही म्हणणार नाही, पैसे लागतात. मी काल का परवा नाडकर्णी सरांच्या एका शब्दातनं त्यांनी विनोबांची एक लाईन बोलली की आयुष्याची नाव ही पैशाच्या पाण्यावर चालते. आयुष्याची नाव ही पैशाच्या पाण्यावर चालते. आता त्या नावेत पाणी किती टाकायचं ते आपण ठरवायचं. एवढे हे म्हणजे बाय ग्रेस ऑफ नेचर गॉड हे मी अशा लोकांना आधीपासूनच फॉलो करतो आणि काहीतरी त्यांच्याकडनं चोरायचा प्रयत्न करतो पॉझिटिव्ह. ही यातलीच एक चोरी. आता तिने एकदम छान डायलॉग मारला ते मुन्नाभाई मधला. माझं पहिलं स्विम बद्दल जी तुम्हाला कमाल सांगणार, माझं पहिलं स्विम इथं हर्सुलचं तलाव आहे, ते पाणी आटलेलं 2018ची गोष्ट, तिथं मला कपिल भाईनी नेलं. पहिला ओपन वॉटर स्विम माझा, आणि त्यातनं साप बाहेर येत होता. तो बिळत चालला होता वगैरे, तो सगळा वेगळा भाग.
त्यांनी मला काय शब्द वापरावा, तो साप होता, तो विषारी बिनविषारी का त्याला बघून दात आकर म्हणायचं, साप चाललेला, मी थडकलो, ते कुछ नाही बोले, जा रहा वापस. मलाही कळत होतं असं कुठं असतं का, जा रहा वापस, ह्याला हिच्यावरून चाललंय का. पण माझा फंडा हिच्यासारखाच क्लिअर, आणि तो हिच्यात दिसल्यामुळं दर्शन मध्ये हिच्यामध्ये सगळ्यांमध्ये दिसतो ना, त्याचा आनंद. पण मी फंडा तोच ठेवलो, कपिल बनले ना, वो जा रहा तो जा. मी उतरलो पाण्यात, पोहून आलो. माझा फायनल 4 किलोमीटरचा टचअप होता तो, की त्यानंतर मला इव्हेंटला जायचं होतं. तर तो जो आहे ना, की नाही म्हणलं आपलं जो काय त्याला मेंटॉर म्हणा, कोच म्हणा, गुरु म्हणा, आपलं त्याला ज्याला मानतो आपण, तो सोबत आहे ना, मग तो आपल्याला मरू देणार नाही. तो बस तो फंडा क्लिअर असावा. आणि असं होतं, लोकांना ज्याच्याशी आपण बोलतोय ना, ज्याला आपण शिकवण्याचा प्रयत्न करतो ना, त्याला कळत असतं की हा अक्कल शिकवतोय का हा खरं बोलायचं. ते नॅचरल आहे. आपण नैसर्गिक देत राहायची, भूमिकेत राहायचं, तो सब अच्छा होता. मजा येते ह्या सगळ्या चांगल्या गोष्टींमध्ये, मजाच येते. ओके, या सगळ्या छान गप्पा आपण खूप एन्जॉय केलेल्या आहेत. आय होप की तुम्हाला याच्यातनं इन्स्पिरेशन मिळेल आणि तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल आहारामध्ये चेंज कराल. एकाच जरी व्यक्तीच्या आयुष्यात यांनी बदल घडला तर ह्या पॉडकास्ट केल्याचं सार्थक आम्हाला मिळेल. तुम्हाला सरांना आणि ऐश्वर्याला काही जरी प्रश्न विचारायचे असतील तरी तुम्ही ते कमेंटमध्ये विचारू शकता. त्याचे उत्तर आम्ही निश्चित देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.